जायचंय आणि जयराम बघा ही आता दाढी करायला लागलाय आणि दुसरा बघा हो गाय कलवा बघा कसा तोंडाला लावून बसलाय बघा. भूत नंबर 1, भूत नंबर 2, ए भूत नंबर 2 कसं आहे. आणि हे इज्जत जनावर आहे जनावर. जनावर नाही इज्जत येत आहे आपण ती खातोय ती जनावर आहे खातोय ती जनावर आहे. इथं आपला प्रोटीनचा इंटेक चालू आहे बघा. किती प्रोटीन प्रोटीन बघा हो का काय प्रोटीन आहे बघा. नाच करते का खायला यावंच लागतंय. ह्याचा शर्टाचा कलर आणि तोंडाचा कलर हे कलर सेमच आहे. सगळी झालेले आहेत तयार. तुझा तयार झाला सगळी तयार झालेले आहेत. तयार आहे तू हे तर काय विषयच नाही. हे तर कालपासून तयारी करते ही पण ऐन टाइम. निघायचं होतं 12 वाजता आणि वाजलेत आता 1. अशा तऱ्हेनं टायमिंग पेक्षा 1 तास लेट आपण निघत आहोत. आणि को पॅसेंजर आहेत प्रसाद भुईवार. तुझ्या अधिक माहितीसाठी सांगतो आता गाडी आलेली नारळ फुटलेला 6 जण आले 7 जण आले 5 जण आले 4 जण आले नाही कोण आलं तर आम्ही त्यांचे 3 जण फिक्स आहे. हा निघू शकतो त्यामुळं टाटा बेटा काही करू नको त्याला खरं वाटतंय. हरे 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 आई राजा जय मल्ला खंडोबाच्या नावाने गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. लेट्स गो. काय करायचं ते मेरे दिल को दुआ की ये जहां सो गया आसमां सो गई है सारी मंजिलें. काय म्हणते त्याला रिचार्ज होत. रिचार्ज करायसाठी जयरामला आता आपण इथं चहा घेणार आहे. जरा सगळेजण इथं चहासाठी थांबलेले आहेत आणि 110 किलोमीटर कंप्लीट झाल्यानंतर आता आपल्याला एक फक्त चहाचा स्टॉप भेटलेला आहे आणि रोड एकदम असा नॉर्मल आहे. त्या पोरांचा हात धरा त्याला काय खाऊ देऊ नका त्याला मदत करायला गेलाय. ओ घेऊन जा त्याला शुभते तुमच्यात घेऊन जा बरं चला मदत करायला लागलाय जे मदत महत्वाची आहे. आपल्याला सुद्धा मदत कुणाच्या डोक्यात घालणं हो फक्त. काय केलं अमित हँडब्रेक बघायचा असला तर बघून घ्या. रात्रीचे किती वाजले दाखव. रात्रीचे वाजलेले आहेत जवळजवळ 2:45 आणि ह्या चहाचा कप 30 रुपयाला आम्हाला भेटलेला आहे. 120 किलोमीटर झाल्यानंतर ते पण जवळजवळ 120 120 झाल्यानंतर आम्हाला एक चहाची टपरी भेटलेली आहे. तिथं थोडा चहा घेतला. टपरी जरा मोठी दिसत नाही. जरा मोठी टपरी जरा ऍडजस्ट करून घ्या. टपरीमध्ये चहा 30 रुपयाला आहे. हा चहा 30 रुपयाला आहे. गाडी घेऊन ही आपली गाडी आहे. ओव्हरलोड आहे गाडी आणि गाडीचा किन्नर येत आहे. गाडीचा बी इंजिन जनरल बी. गाडीचा हँडब्रेक बघा कसा लावलाय. मला दिसू दे. अरे आमचा लिंबू टिंबू आहे. अरे तू ते नजर तू माहिती दुकान आहे. थांबा
माईक ड्रॉप आहे तू माहितीये का तू कोण आहे ते नजर लावलं काळ्या टिळे तू अरे काय ते बावली लावतात माहिती आहे ना तुम्हाला ते बावली अरे आमची गाडी कोण तर घेऊन गेलेला आहे काय अरे तिथं कुठं 120 किलोमीटर झालाय आणि पहिला आमचा 3 वाजता आमचा पहिला ब्रेक झालाय. आता याच्यानंतर अजून ऑलमोस्ट किती किलोमीटर राहिले अजून आपलं 100 किलोमीटर अजून आपलं राहिलेलं 100 पेक्षा जास्त राहिलेलं ॲक्च्युली. आणि अजून एका करेक्ट 100 किलोमीटर अजून राहिलेलं आहे आणि 2 तास 11 किलोमीटर वाजले 3, 4 आणि 5. अरे कहना क्या चाहते हो 1 तास चॅलेंजेस खराब केलेला आहे आपण. बघूया आता आपल्याला ऍक्च्युअली मध्ये किती वेळ लागतो. आता वाजले 4:20 बरोबर 4:21 वाजलेत आता बरोबर. आणि आम्ही जस्ट शिर्डीच्या 20 किलोमीटर अगोदर पोहोचलेलो आहे. इथून एक आम्ही अर्ध्या तासामध्ये शिर्डीला आम्ही पोहोचतोय आणि 15 मिनिटं शिर्डीला आम्ही अगोदर पोहोचतोय. 5:15 पासून दर्शन चालू होतं. बस सलीला आलो रे सलीला आलो. मी म्हटलं काढतो कसं आता हमारे देश को आजादी कब मिले. टॉर्च लाव स्पेशल. अरे घे केला काय तोंड दाखवलं मी आता तुझं काय आहे ते पुरीनं दाखवाय. आई महात्मा गांधी कहते थे मी आता इथं करेक्ट 5ला 10 मिनिट कमी असताना पोचलोय आणि आय थिंक 5:15ला आरती चालू होते आणि आम्ही चाललोय आता. बघूया काय आता दर्शन झालेलं आहे. दर्शनाला जवळजवळ आम्हाला 1 तास गेला आणि आमचं व्यवस्थित दर्शन झालेलं आहे अशा पद्धतीनं. व्यवस्थित नाही 7 वाजलेत आणि आता 7 वाजता आम्ही शिर्डीमधून नाशिकच्या दिशेने निघत आहे. जाताना आपल्याला समृद्धी महामार्ग लागल. बघूया आता आपल्याला काय काय लागतंय. काय आले 1 तास बरं चिप्सच फोडायचे ते घेतलंय संपवायसाठी घेतलंय संपवायचं. आणि जस्ट आता समृद्धी महामार्ग म्हणजेच समृद्धी महामार्ग आत्ता साई मंदिरामधून दर्शन घेतलं. दर्शन नाही म्हणलं पाहिजे त्याचा वेगळा ब्लॉग बनवू शकतो त्या गोष्टीचा. डिस्कशन होईल पण ते आम्हाला प्रायव्हेट करायला लागेल व्हिडिओ डिस्कशन नंतर.
त्याच्यानंतर आता आम्ही चाललोय मिनी केदारनाथला. तर मिनी केदारनाथला जाताना आता किती समृद्धी महामार्ग लागतो आपल्याला, तो आहे 3.5-4 किलोमीटर. त्याच्यात एक पॉईंट आहे जिथं सगळे म्हणजे नाश्ता करायचं, तिथं थांबलो होतो आम्ही नाश्ता करायला. आम्हाला खायचे होते पोहे काय भेटले नाही. हे म्हणजे असं झालं. ओके, हे बघा, हे आमचा 75% कंटेंट देतोय, पण 70% कंटेंट याचा डिलीट करायला लागतोय आम्हाला. हो का, केला कंटेंट केलाय लाईव्ह कंटेंट केला. आता आम्ही फर्स्ट टाइम सगळेजण एक्सपिरियन्स करणार आहे समृद्धी महामार्गाचा. तर बघूया आपला कसा एक्सपिरियन्स होतो. हृदय सम्राट बालासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग. गाईज आता आम्ही समृद्धी महामार्गावरून इथे एक थोडा लंच ब्रेक घेतला आणि इथं आपल्याला फोटो सेशन पण झालं. आणि त्यानंतर आपण सीएनजी टाकी पण फुल करून घेतलेली. सीएनजी टाकी फुल करून आपण फक्त 50 मीटर पुढे आलेलो आहे आणि सीएनजीची एक कांडी कमी झालेली आहे. तुम्ही बघा, ज्यावेळी सीएनजी टाकले त्यावेळी फुल होते, आता लगेच 50 मीटर मध्ये एक कांडी सीएनजीची कमी झालेली आहे. तर आता आपण चाललेलो आहे समृद्धी महामार्गावरून आणि इथं या रोडची स्पीड लिमिट आहे 120, की बरोबर आहे स्पीड लिमिट. आणि एवढं जे ॲक्सिडेंटचं प्रमाण आहे ते कशामुळे होतं हे मला तर नाही माहिती. मला तर काय प्रॉब्लेम नाही झाला. रोड ऑलमोस्ट सगळे सरळ आहेत. थोडेफार नॉर्मल राईट किंवा लेफ्ट साईडला टर्न आहेत, किंवा आता तुम्ही पुढं बघू शकता जोपर्यंत नजर जाते तोपर्यंत सरळ स्ट्रेट रोड आहे. त्यामुळे इथे 100 ते 120च्या स्पीडने जायला आपल्याला काही हरकत नाही. तर आता आम्ही पोहोचलेलो आहे जातेगावमध्ये आणि जातेगावमधून आता आम्ही चाललोय मिनी केदारनाथ म्हणून एक लोकेशन आहे. ते एकदम जवळ आहे त्र्यंबकेश्वर जवळ. त्र्यंबकेश्वर पासून मला वाटतं एक 10 किलोमीटरच्या आसपास मिनी केदारनाथ म्हणून एक टेम्पल आहे. तिथं आम्ही चाललेलो आहे. आता अजून इथून 10 किलोमीटर राहिलेलं आहे आणि रोड जर तुम्ही बघायला गेला तर एकदम सिनेमॅटिक आणि असा एकदम चांगल्या कंडिशनमध्ये रोड आहे. रोड तुम्ही बघू शकता. हां, पण पावसाळ्यात आला तर एकच नंबर काम आहे. जरा टायमिंग चुकलं पण ठीक आहे. तर काय जातेगावमधून मिनी केदारनाथला जाताना तुम्हाला हा सिनिक रोड पाहायला भेटेल. जर तुम्ही पावसाळ्यात आला तर तुम्हाला खूपच छान असा व्ह्यू भेटेल. पण उन्हाळ्यात देखील म्हणजे हिवाळ्यात देखील एवढं काही वाईट नाही. आता पोचलेलो आहे मिनी केदारनाथ या ठिकाणी. बघू शकता मिनी केदारनाथ कसं दिसतंय बाहेरून. अनंत है शक्ति तेरी महादेव वरर, हिमालय की चोटियां गूंजे शिव के स्वर स्वर, गले में सांप लिपटा चंद्रमा जड़ा माथे पर, तेरी महिमा अपरंपार करे सब सर झुका कर। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, जीवन में जो भी पाए तेरा ही वरदान पाए। हर हर महादेव, हर हर महादेव, तू ही आदि तू ही अंत, भक्ति का वेद। तर गाईज आता आम्ही जे केदारनाथचं मिनी मंदिर आहे ते बघून आता आम्ही चाललेलो आहे त्र्यंबकेश्वरसाठी. तिथून जे केदारनाथचे जे मंदिर आहे तिथून त्र्यंबकेश्वर जवळजवळ 12 किलोमीटर आहे आणि आता आपण तिकडे जायला लावलेलं आहे. एक ब्रेक घेतला आहे आपण
पाणी वगैरे प्यायसाठी. बघा आपण गाडी पाणी केलेलं. तर आता आम्ही जस्ट 2 मिनटापूर्वी त्र्यंबकेश्वरमध्ये पोहोचलेलो आहे. आणि त्र्यंबकेश्वरमध्ये तुम्हाला 50 रुपये लागतात पार्किंगसाठी. आणि जर रोडच्या साईडला इथं थोडी जागा आहे, तिथं जर तुम्ही पार्किंग केले तर तुम्ही फ्रीमध्ये पार्किंग करू शकता. इथून तुम्हाला एक 200 ते 300 मीटर तुम्हाला इथून चालत जावं लागेल. जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. आम्ही आता इथं गाडी पार्क केली आणि चाललोय आता मंदिराच्या दिशेने. तर चला बघूया आपण किती गर्दी आहे काय आहे. बघूया. उद्या महाशिवरात्री आहे ना, आपण आज आलेलो. त्याला कपडे अगोदर घालायला सांगितले होते. आता कपडे घालायला लागलाय. हे कपडे घालायला लागलाय त्यामुळे एक मेंबर आमचा मागं अडकून बसला. पांढरा शर्ट काय घालायचं तर माझ्यावर पांढरा कलर आवडतो. चालतंय, ठीक आहे, डन. आणि माझी जागा इथं फिक्स आहे. ही जागा कोणीच घेऊ शकत नाही माझ्याशिवाय. तर आता आपण मंदिरात पोहोचलेलो आहे. कुठे मंदिर? मंदिराचं आम्हाला सापडण झालं आहे. आमच्यासोबत एक जण आहे, त्याला मंदिर माहिती आहे. ते आता आम्हाला नाही लागलाय मंदिरात. वडापाव नाही, ते वडापाव आहे. वडापाव जिसने तेरा नाम लिया संकट उसका हर जाए. तेरा दर्शन पाकर मन में शांति आ जाए. भोलेनाथ की मूर्त से घर में उजाला हो. दिन रात जब भी पुकारे तेरा. त्र्यंबकेश्वरच्या मंदिराच्या पाठीमागे एक असा लेक आहे. आणि त्या लेकमध्ये तुम्ही बघू शकता की ते भरपूर असे मासे आहेत. तिथं आपण त्यांना काहीतरी खायला टाकू शकतो. एक बदक पण आहे तिथं.